इकडे मी एकदम छोटंसं फोडणी देणार आहे बटाट्याच्या भाजीला. सिंपल फोडणी द्यायची आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी बटाटा छान शिजून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी कढीपत्ता कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि इकडे मी कढीपत्ता एकदम बारीक तुकड्यांमध्ये कापून टाकलेला आहे आणि त्याच्यानंतरच्याला हळद मीठ हे सगळं टाकून वरतून थोडंसं लसूण पण टेचून टाकलेलं आहे. हे सगळं टाकून आपण छान असं छोटंसं फोडणी द्यायचं आहे सिंपलमध्ये, जास्त पण हे करायचे नाही आहे. तर हे सगळं बटाटा टाकून आपण छान असं मिक्स करून घेऊयात. असं तुम्ही भाजी बनवून बटाटे वडे बनवून बघा, वडापावसोबत खायला खूप छान लागतात. सिंपल फोडणी द्यायची आहे, जास्त काही लागणार नाही आहे. ह्याला हाताला तेल लावून छान असं सगळे वडे इथे मी छान असं गोल आकारामध्ये करून एक साईडला ठेवणार आहे. तर सगळे झालेले आहेत. तर त्याच्यानंतरच्याला बेसन पिठामध्ये ना छान असं बुडून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळे बटाटे वडे आणि तेलामध्ये एक एक सोडून छान असं खरपूस थोडंसं लाल व्हायला पाहिजे तसं गॅस बारीक करून तळून घ्यायचे आहेत. सगळे बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत इथे. त्याच्यानंतरच्याला हिरवी मिरची पण तळून घ्यायची आहे. हे सपक मिरच्या आहेत आणि त्याच्यानंतरच्याला इथं पावमधून कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच्याला ह्याला ना हिरवी चटणी लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी चटणी लावायची आहे. त्याच्यानंतरच्याला ह्याच्यावरती ना शेंगदाण्याची चटणी टाकायची आहे थोडंसं वरतून, छान लागतं टेस्टी खायला. आणि ह्याच्यामध्ये ना आता वडा ठेवायचा आहे. तर झाला आपला वडापाव. असं करून मी दोन्ही पण पावला चटणी लावलेला आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण टाकलेली आहे. तर वडापाव आपला इथं तयार आहे. कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा.